हाय नमस्कार। आता 8च दिवस बाकी राहिले बाप्पांच्या आगमनासाठी। तर चला त्यासाठी साफसफाई करावी लागते, सर्व घराची साफसफाई करावी लागते। त्यासाठी आधी तर हॉलच काढलेला आहे मी। किचनची तर मागे केली होती साफसफाई आणि असं तर होतच राहते। तर बघा सर्व शोपीस काढलेले आहे मी इथं आणि आता हे सर्व काही धुवून घेणार आहे। इथं गरम पाणी थोडंसं, म्हणजे जास्त गरम नाही, थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये लिक्विड टाकलेले आहे। आता हे सर्व काही धुण्यासाठी हे सर्व काही आता मी छान मस्त असं धुवून इथं निथळायला ठेवलेले आहे। किचनवरच निथळायला ठेवले, कारण की बाहेर ऊन असं नाही अजिबात ऊन नाही, तर उन्हामध्ये ठेवलं असतं मी। तर सर्व काही बघा, गाय आहे, बैल आहेत, नंतर बाप्पा आहेत, नंतर सर्व काही फुलदाणे आहे, हा एक शोपीस आहे सर्व काही, आणि हे पण नंदी बैल आहेत। तर अशा प्रकारे सर्व काही मी इथं धुवून ठेवलेले आहे। आता ते नितळतं तोपर्यंत इथं सर्व काही पुसून घेणार आहे मी। आधी आहे ना लिक्विडच्या पाण्याने पुसून घेतलेलं आहे मी। आता हे आणि ओल्या कपड्याने पण पुसून घेतलेलं आहे। आता हे सुक्या कपड्याने छान असं पुसून घेते। स्वच्छ दिसतंय ना मस्त। आणि आधी खूपच आता धूर उडत असते ना, तर काळपट होऊन गेलं होतं, तर छान मस्त असं पुसून घेतलेलं आहे। सर्व काही अशा प्रकारे आता पुसून घेणार आहे। आता इंडो आहे हॉलमध्ये, तर एकच इंडो आहे, तो इंडो पण आता मी यानंतर पुसून घेणार आहे। डॉगी राशा, डॉगी बघ, डॉगी ओला आहे पण तो। चला आता सर्व हे खाली आणि वर ते टीव्ही जवळ, टीव्ही सुद्धा सर्व काही असं पुसलं गेलेलं आहे माझं। आता ज्या काही फुलदाण्या आपण धुतल्या होत्या त्या सर्व आता जागच्या जागी लावून देते। आणि कसं असताना बाप्पा येणार असतात तेव्हा आपण अगोदरच किती उत्साहित असतो, 8-10 दिवस अगोदरच बाप्पा येणारे, हे आवरा ते आवरा ते आवरा, सर्व काही आवरत असतो। खूप वाईट वाटतं की अजून राहायला पाहिजे असं। तर या फुलदाण्या आता मी जागच्या जागी ठेवते आणि आता इंडो राहिला आहे पुसायचा, लिक्विडने पुसला गेलेला आहे, आता फक्त कपड्याने पुसून घेते। अशा प्रकारे सर्व काही फुलदाण्या मी ठेवून दिलेला आहे जागच्या जागी। हे बैल पण चेनीचे बैल आहेत, त्यानंतर मातीचे पण आहेत 2। मागच्या वर्षी पोळ्याला घेतले होते मी हे मातीचे, आणि हे चेनीचे अगोदरचे माझे। आणि गाय आहे, गाय माता पण माझी आहे इथं। तर चला आता इंडो पुसून घेते। हा याला पण आधी तुम्ही बघू शकता लिक्विडच्या पाण्याने आधी पुसून घेतले, पण एवढं सर्व काही दाखवलं की व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यासाठी मी लिक्विडच्या पाण्याने जे काही पुसलं ना ते काही दाखवलं नाही। आता हे स्वच्छ पाण्याने पुसते ते दाखवते तुम्हाला। तर बाप्पा येणारे म्हटल्यावर सर्व तर आवरावंच लागतं, आणि बारीक निरीक सर्व काही। आता सोफ्याचं पण कवर काढलेले आहे। आता तर 10 दिवस झाले सोफ्याचे कवर धुवायला, पण तरी पण सुद्धा चला घाण होऊन जातात, खराबच होऊन जातात, त्यासाठी म्हटलं चला काढूनच घेते आता। आणि आता हा इंडोसुद्धा पुसला गेलेला आहे माझा। तर चला आता जे काही मी साहित्य काढलेलं होतं ना ते निथळायला ठेवलेलं आहे ना, फुलदाण्या वगैरे, ते सर्व काही आता मी लावून देते। हे तर झालं, आता इथलं इंडो पुसला गेला। आणि मस्त शोच्या वस्तू आहेत, तर आमचा बाप्पा पण बुक केला गेलेला आहे। बघ ना मोबाईलमध्ये, गाणं मोबाईलमध्ये गाणं,
ए बू काय लेबू आहे. वाव वाव मस्त मस्त वाव. रशू आ आ. आता मला आहे ना राशाला सांभाळायचं खूप मुश्किल होऊन गेलं आहे, कारण की तिला आहे ना एक जण सांभाळायलाच लागतं, नाही तर ती काही पण कोरापतीच करत असते. हे काढ ते काढ ते काढ. थोडं जरी तिच्या कडे लक्ष नाही राहिलं ना तरीसुद्धा ती काही ना काही उठानेटा करतच असते. त्यासाठी तिच्यावर एक जण लक्षच ठेवत असतं. आता हे सर्व काही जागच्या जागी ठेवून देते. हे बघा, नंदी, गाय आणि हे छोटे छोटे बैल आहेत ना, ते मी पुढच्या म्हणजे गेल्या पोळ्याला घेतले होते, गेल्या वर्षीच्या पोळ्याला घेतले होते मी. तर अशा प्रकारे सर्व काही लावून दिलेलं आहे. आता फुलंसुद्धा तोडून आणलेली आहे मी. आता इथं ठेवून देते फुलं. देवांजवळ फुलं ठेवून दिलेली आहे. आणि बघा, हे कालची फुलं आहेत, ही चढवलेली. आंघोळ करून ही फुलं काढून घेणार आणि ताजी फुलं चढवणार आहे मी. आणि इकडं पण गॅस ओटा वगैरे हे तर रात्रीचंच क्लीन केलेलं आहे. किचन ओटा रात्रीचाच क्लीन केला गेला आहे हा. आणि किचन आहे ना रात्रीच क्लीन करून ठेवायचं. म्हणतात ना, लक्ष्मी माता येते रात्री, त्याला स्वच्छ बसायला जा. आता सकाळी झाड झूड पण आणि सडा रांगोळी पण करूनच घेतलं होतं मी. रांगोळी पण छानच काढलेली. आणि मला खूप आवड आहे अशी दारासमोर रांगोळी रोज काढत असते मी. फुलाचे झाड पण चांगलं झालेलं आहे. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि नंतर बघा देवपूजा पण करून घेतलेली. मी इथं लक्ष्मी मातेला पण दिवा लावून दिलेला आहे. आणि इथं देवघरात ती सर्व काही फुलं काढून आता नंतर दुसरी फुलं मी वाहिली देवांना. महादेवांना हे फूल खूप प्रिय आहे, म्हणून महादेवांना वर टेरेसवरती लावलेलं आहे माझ्या 2 नंबर फ्लोअरवर. तर खूप छान फुलं येतात हे ब्लू कलरचे, आणि महादेवांना ते खूप प्रिय आहे, म्हणून रोज 4-5 फुलं निघत असतात. आणि राशाला सांभाळणं आणि काम करणं म्हणजे खूप मुश्किल आहे, तरी पण सांभाळावं लागतं. हे बघा, खूप आगावी आहे ती, एवढी आगावी आहे ना, तर खूपच आगावी आहे. एक जण सांभाळतं, एक जण काम करतं, असं आमचं रुटीन चालू असतं. तर बघा आता काय केलं तिने, असं खुरापतीच करत असते ती. काही पण अंगावर खेचून घेतलं, पण बरं झालं सायकल आहे. आणि सर्व काही कांदे तिने अशा प्रकारे एक 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 सर्व काही फेकून दिलेलं आहे. आता मी पण सकाळची उठली होती, आवरत होते, माझी जीवावर आली होती, तुझी मम्मी आवरास करेल म्हटलं. आले आता, अंशू आवरते, सर्व काही आवरणार आहे अंशू आता. आणि राशा येतं असं काम वाढवत असते. बघा तुम्ही, कांदासुद्धा खायला बघते. आता निघायला करते, पण तिला इकडं निघताच येत नाही. इकडं फ्रीज आणि इकडं येतं हे स्टँड, कांदे बटाटे ठेवायचं स्टँड, तिला निघता येत नाही. आता मी हळू घेते तिला इकडे,
आणि मग ते वरती करते. असल्या खुरापती करत असते ती, खूप आगाऊपणा करत असते. आता बघा निघायला करते ती. मला काढ असं म्हणते ती. बघा हात कसा करते. हे बघा निघताच येत नाही तिला. काढ काढ असं म्हणते. चला आता इथं चहा ठेवणार आहे मी. राशाला घेते इकडे आणि चहा ठेवते. तर चला या सर्वजण चहा प्यायला. चहा पण आता उकडून चहा पण उकडून गेली. तर चला आता गाळून घेते. बघा आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली मी. आता चहा घेते. तर चला कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ. आज पुरता एवढाच. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय. आता एवढं सर्व काय आवरलं गेलं आहे. आता दुपारून जेवण वगैरे बनवू. मग तो व्हिडिओ तुम्हाला मी नंतर दाखवणार. तर चला भेटतो पुन्हा. बाय बाय.